लग्नानंतर होईलच प्रेम भाग 22. सकाळी सगळेजण साखरपुड्यासाठी जमलेले होते. प्रांजू आणि दर्शनच्या चेहऱ्यावरून आनंद उसळून वाहतच होता. शरद मात्र आल्यापासून एकटक नयनाकडे पाहतच होता. ती त्याला कोणत्या तरी विचारात हरवल्यासारखी वाटत होती. कदाचित ती आपलं घर सोडून येणार म्हणून वाईट वाटत असेल तिला, असा विचार करून तो सुद्धा शांतच झाला होता. थोड्या वेळात साखरपुडा पार पडला. फोटोशूटही छान झालेला होता. आजचा चेहरा मात्र रागाने लाल झाला होता. आल्यापासून त्याच्या बायकोने अजिबात त्याच्याकडे पाहिलंही नव्हतं. तिच्या माहेरची अजिबात तिला सोडतच नव्हते. आताही ती सत्येंद्र सोबत बोलत थांबलेली होती. राज लाल डोळे करून दोघांकडे पाहतच होता. त्याने त्याचा मोबाईल घेतला आणि तिला कॉल केला. तो त्याच्याकडे पाहतच होता. तिने कॉल रिसीव्ह केला. कम हिअर, तो एवढंच म्हणाला. त्याचा रागीट स्वर ऐकून स्वराने आवळा गिळला. तिने आजूबाजूला नजर फिरवली पण ती तिला कुठेच दिसली नाही. सत्येंद्र एकटक तिच्या चेहऱ्यांकडे पाहतच होता, पण तिने शिताफीने चेहऱ्यांचे हावभाव लपवलेले होते. स्वरा म्हणाली, अहो काय झालं, तुम्ही का बोलावलत मला? दादासाहेब आता निघतो आम्ही. लग्ना दिवशी पुन्हा भेट होईलच आपली. सत्येंद्र म्हणाला. त्याने सुस्कारा सोडत त्याच्या सख्ख्या बहिणीसोबत निवांत बसून चार सुखदुःखांच्या गोष्टीही बोलता येत नव्हत्या. त्याने काहीही न बोलता फक्त होकार मारतीक मान हलवली. त्याने तिच्या डोक्यांवरून मायेने हात फिरवला. ती इकडं तिकडं नजर फिरवत त्याला शोधतच होती. त्याने पुन्हा तिला कॉल केला. राज तिची पार्किंगमध्ये वाट पाहतोय, बाकीचे येतीलच नंतर. तिचं काहीच न ऐकता एवढं बोलून त्याने कॉल कट केला. ती मोबाईलकडे पाहतच राहिली. तो आज अचानक आपल्यावर इतका का रागवलेला आहे हे तिला काही समजत नव्हतं. सगळे विचार झटकत ती पार्किंगमध्ये यायला निघाली. तो हाताचे घडे घालून कारला टेकून तिच्या येण्याची वाट पाहत उभा होता. ती येताना दिसताच तो ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. तिला त्याच्या या वागण्याचं किंचित आश्चर्य सुद्धा वाटतच होतं, पण जास्त विचार न करता ती त्याच्या बाजूला जाऊन बसली. त्याने कार स्टार्ट केली. रस्ता जसा जसा पुढं जात होता तसं तसं तिला थोडं वेगळं वाटतच होतं, कारण ते घरी न जाता दुसरीकडे जात होते. पण तिला त्याला विचारायची हिंमत काही झालीच नाही. तिने त्याच्याकडे पाहिलं तर डोळे किंचित लाल झालेले होते. हाताच्या नसा उठून दिसतच होत्या. गाडीचा स्पीड नेहमीपेक्षा जास्त होता. बराच वेळ तो कार ड्रायव्हिंग करतच होता. ते आता कोल्हापूर सोडून बरेच लांब आलेले होते. तो तिथून निघाल्यापासून तिच्याशी एकही शब्द बोललेला नव्हता. ना त्याने तिच्याकडे पाहिलेलं होतं. न राहून शेवटी तीच त्याला बोलली. स्वरा म्हणाली, अहो आपण कुठं बाहेर जातोय का? यावर त्याने काहीच प्रतिक्रिया तिला दिली नाही, ना तिच्याकडे वळून सुद्धा पाहिलं नाही. तिने त्याच्या हातांवर हात ठेवला. तिच्या या कृतीवर त्याने कार थांबवली. दुसऱ्या हाताने तिचा हात आपल्या हातांवरून बाजूला केला आणि पुन्हा कार स्टार्ट केली. आता मात्र तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले होते. तिने भरल्या डोळ्याने त्यांच्याकडे पाहिलं. तो शांतपणे कार चालवतच होता. स्वरा म्हणाली, अहो काय झालं तुम्हाला? माझं काही चुकलं का? तिने दाटल्या कंठाने त्याला विचारलं. लग्न झाल्यापासून तो कधीही तिच्याशी असा वागलेला नव्हता. त्याने साधं तिच्याकडे कधी रागाने सुद्धा पाहिलेलं नव्हतं. आज पहिल्यांदा तो तिच्याशी असं वागलेला होता. तिचा रडवलेला स्वर ऐकून त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. रागाने दीर्घ श्वास घेत त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचे पाण्याने काठोकाठ भरलेले डोळे पाहून त्याच्या काळजात कालवाकालवी झाली होती. पण आता काळजीपेक्षा राग वरचढ झालेला होता. त्याने तिच्या मानेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढून घेतलं आणि दात ओठ आडवतच म्हणाला. राज म्हणाला, आता का रडतेस तू? इथे आल्यापासनं पाहतोय मी तुम्हाला. तू फक्त घरच्या लोकांकडेच लक्ष देतेस. रात्री आम्ही उशिरापर्यंत वाट पाहत असतो तुमची, तेव्हाही उशिरा येताच तुम्ही रूममध्ये. बरं ते जाऊ द्या, आम्ही कुठं आहोत तेही पाहत नाहीत तुम्ही. आज तर हद्दच पार केली तुम्ही. हॉलमध्ये आल्यापासनं पाहतोय तुम्हाला. तुम्ही आमच्या जवळ क्षणभर सुद्धा थांबले नाहीत.
आमच्यापेक्षा इतर लोक महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी. हो ना, बरोबर बोलतोय ना आम्ही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फक्त माझ्या आहे आणि फक्त माझ्याकडे लक्ष द्यायचं. तू फक्त आमची आहेस, फक्त आमची. हे ऐकून ती मख्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. रडणं कधीच थांबलेलं होतं तिचं. तुझ्यावर ना तुझ्या घरच्यांचा अधिकार आहे ना माझ्या घरच्यांचा. तुझ्यावर फक्त आणि फक्त आमचा अधिकार आहे. तू स्वतःची सुद्धा नाहीस, फक्त या प्रदीपराव सरदेसाईंची आहेस. समजलं का तुला? या एका गोष्टींसाठी आम्ही तुला तुझ्या माहेरी न जाण्याची अट घातलेलीच होती. विसरलात का तुम्ही? विसरला असेल तर लक्षात करून देते तुमच्या. आज वागलंस हे पहिलं आणि शेवटचं असेल तुमचं. यापुढं लक्षात ठेवायचं. नाहीतर आम्ही काय आहोत ना याचा तू विचार न केलेलाच बरा असेल. आम्ही फक्त तुझ्यासाठी चांगले आहोत, फक्त तुझ्याशी सॉफ्टली वागतो. पण याचा जर तू गैरफायदा घेतलास तर लिसन, मला वाईट वागायला भाग पाडू नकोस. आज आणि आतापासून लक्षात ठेव की तू फक्त आमचीच आहे. मला तुला कैद करायला लागेल असं वागू नको माझ्यासोबत. लग्न झाल्यापासून आतापर्यंत आम्ही तुझ्यावर कोणतीही गोष्ट लादलेली नाही आहे, ना कोणतं बंधन घातलेलं आहे. यापुढेही तुझ्यावर आमची कसलीही बंधन नसतील. पण जर का तू आम्हाला इग्नोर करत असलीस तर मात्र मला तुला नेहमी माझ्या बंधनात राहावंच लागेल. तुझी मर्जी असो अथवा नसो, आम्हाला काहीही फरक पडणार नाही. तू आमचं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस हे लक्षात असू दे. हे डोक्यात फिट करून ठेवायचं आता. तो तिच्या डोळ्यात पाहून बोलत होता. ती त्याचं बोलणं ऐकून पूर्णपणे हँग झालेली होती. तिला काय रिॲक्ट करावं ते समजत नव्हतं. त्याच्या बोलण्यात, त्याच्या प्रत्येक शब्दात तिच्याबद्दल असलेलं प्रेम तिला जाणवत होतं. त्याला प्रेम म्हणण्यापेक्षा त्याचं तिच्यासाठी असलेलं एका प्रकारचा हक्कच होता. त्याने पुढं होत तिला काही कळायच्या आत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि रफली किस करायला सुरुवात केली. आजचं त्याचं किस करणं तिला जरा वेगळंच वाटत होतं. नेहमीपेक्षा तो आज जास्त अग्रेसिव्ह झालेला होता. मी तुझा आहे आणि तू माझी. हक्क आहे माझा तुझ्यावर. जगाची मला फिकीर नाही. डोळ्यांना सतत तुझी आस प्रिय लागू नये. राही संध्याकाळी तिने किलकिले करत डोळे उघडले. समोर त्याचा शांत झोपलेला चेहरा दिसला. त्याच्याकडे पाहून तिला थोडा वेळ पूर्वीचा प्रसंग आठवलेला होता. त्याचा तांडव, तिच्यासाठीचा पॉझिटिव्हपणा, त्याचा राग, अग्रेसिव्हनेस सगळं हाय होतं. त्याला शांत करता करता तिचा नाकीनऊ आलेलं होतं. तिने त्याच्या केसातून हात फिरवला. थोडी चुळबुळ झाली त्याची, पण पुन्हा तो तिला बिलगून शांत झोपी गेला होता. तिने हलकेच त्याच्या कपाळांवर ओठ टेकवले. अचानक तिला काहीतरी क्लिक झालेलं होतं आणि क्षणात तिचे डोळे मोठे झाले. तिने रूमवर नजर फिरवली. समोरच्या भिंतींवर लावलेल्या घड्याळांकडे लक्ष गेलं तसं तिचे डोळे अजूनच मोठे झाले होते. घड्याळांचा काटा 8:30ची वेळ दाखवत होता. तिने ते पाहून कपाळांवर हात मारून घेतला. ती हळूच त्याच्यापासून लांब झाली. तो अजूनही शांत झोपलेला होता. तिने तिचा मोबाईल घेतला आणि ती बाल्कनीत आली. तिने तिचा मोबाईल पाहिला तर 25 मिस कॉल दिसत होते तिला. तिने घरी दादासाहेबांना कॉल केला. आरती म्हणाली, आहो कुठे राहिले दोघे? अजून सुद्धा आले नाहीत घरी. ही काय पद्धत झाली यांची? न सांगताच दोघे हॉलमधून कुठे गायब झाले काय माहिती. केव्हापासून कॉल करतोय आम्ही, तोही उचलत नाहीत ते. निदान सुनबाईंनी तरी सांगून जायचं ना. जीवाला घोर लागून राहिलेला असतो नुसतं. आरती, तुम्हालाही माहीत आहे की ते दोघे बेजबाबदार नाही आहेत. अविचारी वागणं दोघांनाही जमत नाही. काहीतरी काम असेल म्हणून गेले असतील ते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आरतीला समजावण्याच्या सुरात ते म्हणाले. दोघांचं बोलणं चालूच होतं की तेवढ्यातच प्रदीप साहेबांचा मोबाईल वाजला. स्वराचा कॉल होता. प्रदीपराव म्हणाले, हे पहा सुनबाईंचा कॉल आलेला आहे. असं म्हणत त्यांनी कॉल रिसीव्ह केला आणि स्पीकरवर फोन ठेवला. स्वरा म्हणाली, हॅलो बाबा. प्रदीपराव म्हणाले, हां बोला ना सुनबाई. स्वरा म्हणाली, बाबा सॉरी, आम्ही तुम्हाला
आणि घरच्यांना न सांगता बाहेर आलेलो आहोत. प्रदीपराव म्हणाले, काही हरकत नाही बाळा, निवांत या तुम्ही. उद्या सकाळी आलात तरी काहीच हरकत नाही. स्वरा म्हणाली, पण बाबा आम्ही लांब आलेलो आहोत, तुम्ही निश्चिंत राहा. प्रदीपराव म्हणाले, राज आहेत ना सोबत? स्वरा म्हणाली, हो आहेत ना बाबा. स्वरा म्हणाली, बरं, ठेवतो आता आम्ही फोन. आरतीला बोलायची संधी न देता त्यांनी कॉल कट केला. त्या रागाने त्यांच्याकडे बघायला लागल्या होत्या. प्रदीप साहेबांनी त्यांच्याकडे पाहिलं. प्रदीपराव म्हणाले, आरती, तुमचं माहीत नाही, पण आम्हाला नातवंड खेळवायची घाई लागलेलीच आहे. राहू दे त्यांना तिथं. आम्हाला माहीत आहे राज कुठे आहेत ते, म्हणून तुम्हाला आम्ही मुद्दाम नाही सांगितलं, कारण तुम्ही लगेच त्यांना बोलावून घ्याल येथे. तसंही तुम्ही सुनबाई घरात की त्यांना एका मिनिटासाठी सुद्धा तुमच्या नजरेसमोर दूर करत नाहीत. प्रदीप साहेब म्हणाले. तशा त्या शांतच झाल्या होत्या. आरती म्हणाली, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. बरं, आता त्या नाही आहेत तर उद्याची तयारी आम्हालाच करावी लागेल. पाहतो आम्ही. त्या खाली निघून गेल्या. प्रदीप साहेब गालात हसत नातवंडाची स्वप्न पाहण्यात हरवून गेले होते. ते दोघे फार्म हाऊसवर गेले होते. राजचा विचार करत स्वरा एकटीच बाल्कनीत उभी होती. तिला त्याच्या बाबतीत कोणताही ठाम निर्णय घेता येतच नव्हता. निर्णय घेणार तरी कसा ती त्याच्या एका नजरेवर घायाळ होऊन जायची होती. जगासमोर ठाम असणारी स्वरा घरच्यांसमोर मात्र मेणासारखी वितळून जायची आणि त्यासमोर तर ती नजर सुद्धा वरती करायची नाही. सगळे विचार झटकत ती आतमध्ये आली. तिने त्याच्यावर नजर टाकली. तो अजूनही शांत झोपलेला होता. रात्रीचे 9 वाजून गेलेले होते. दोघांनीही काही खाल्लेलं नव्हतं. तिने खाली किचनमध्ये जाऊन काहीतरी बनवू असा विचार करून ती खाली निघून आली होती. किचन मोठं होतं तसं. ती खिचडी करण्यासाठी सामान शोधायला लागली होती. तेवढ्यातच तिच्या कमरेभोवती त्याच्या हातांचा विघळा पडला. ती दचकली. राज म्हणाला, काय करते स्वीटी? त्याने तिच्या मागून तिच्या मानेवर ओठ टेकवत तिला विचारले. त्याच्या स्पर्शाने ती शहारली. स्वरा म्हणाली, आपल्यासाठी खिचडी बनवत होते मी. भूक लागली असेल ना तुम्हाला? तिने अडखळत उत्तर दिलं. त्याने तिला स्वतःकडे वळवलं. तिची नजर अजूनही खालीच होती. तो किंचित गालात हसला. आता या क्षणी तिने त्यांच्याकडे पाहिलंच नाही, तर त्याची ती $1 बिलियन वाली स्माईल आणि त्याच्या उजव्या गालांवर पडणारी खोल खडी पाहून स्वरा मॅडम आपल्याच नवऱ्याच्या नव्याने प्रेमात पडल्या असत्या. आज म्हणाला, क्या करे मेम साहब, तो अपने ही पति से शर्माती है. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तिच्या कपाळांवर ओठ टेकवले. तिचे हात त्याच्या दंडांवर घट्ट झाले होते. त्याने तिच्याकडे पाहिलं तर तिचे डोळे बंदच होते. त्याने तिला कमरेत पकडून गॅसच्या ओट्यांवर बसवलं. साडीचा पदर बाजूला करत तिच्या गोऱ्या कमरेवर ओठ टेकवले. तिने तिचं पोट आतमध्ये ओढून घेतलं. त्याचा स्पर्श नेहमीच तिला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जायचा. आताही तिला काही सुचत नव्हतं. त्याचे ओठ बेभान होऊन तिच्या कमरेवर, पोटांवर फिरत होते. त्याने तिचा पूर्ण चेहऱ्यांवर ओठ फिरवायला सुरुवात केली. तिचे हात त्याच्या मांडींवरून फिरत होते. त्याने तिच्या पूर्ण चेहऱ्यांवर ओठ फिरवायला सुरुवात केली. तिचे हात त्याच्या मांडींवरून फिरत होते. त्याने तिला दोन्ही हातांवर उचलून आणि रूममध्ये घेऊन गेला. तिला अलगद बेडवर ठेवून त्याने रिमोटने पूर्ण रूमच्या खिडक्या, लाईट्स बंद केले. तिच्यावर झुकत तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तो तिला पूर्ण पॅशनेटली किस करतच होता. ती त्याच्या स्पर्शाने क्षणाक्षणाला अंग अंग मोहरत होती. दोघेही एकमेकांच्या सहवासात पूर्ण होत होते. शरद नयनाला केव्हापासून कॉल करत होता, पण ती त्याचा कॉल काही रिसीव्ह करत नव्हती. शेवटी थकून तो बेडवर बसला. त्या आमचा कॉल का रिसीव्ह करत नसतील? आज आम्ही अंगठी घालताना सुद्धा त्यांचा चेहरा उदासच वाटत होता आम्हाला. असं वाटत होते की त्यांना या सगळ्यात रसच नाही आहे. त्यांना खरंच आमच्याशी लग्न करायचं नसेल का? की त्यांच्यावर घरचे दबाव टाकत असतील? त्यांना भेटून येऊया का? उद्यापासून तसंही घरातून बाहेर पडता येणारच नाही आहे मला. पण एवढ्या रात्री जाणं बरोबर वाटेल का? असो, जाऊन भेटून येतो आम्ही.
आधी सगळ्या गोष्टी क्लिअर करायला हव्या होत्याच ना. आता सगळं काही क्लिअर झालंच पाहिजे. स्वतःशीच बोलत त्याने त्याच्या घरची चाबी घेत तो घराबाहेर पडला होता. त्याच वेळी इकडं नयनाच्या घरी विचार करत बेडवर पाय पोटात बसलेली होती. त्याने कितीतरी कॉल येऊन सुद्धा गेलेले होते त्याचे, पण तिने शिताफीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. तितक्यातच तिला बाल्कनीत कसल्या तरी हालचालीचा जाणवत होता. ती बेडवरून उठून उभी राहिली आणि बाल्कनीच्या दिशेने आली. समोर पाहून तिचे डोळे बटाट्याएवढे मोठे झालेले होते. नयना म्हणाली, तुम्ही? तो ओरडणारच तोवर त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. शरद म्हणाला, शांत हो आधी. आम्ही आहोत शरद, ओरडू नका, त्याने चेहऱ्यावरचा मास्क काढत सांगितलं. तिने झटक्यातच त्याचा हात बाजूला केला आणि ती 4 पावलं त्याच्यापासून मागे सरकली. तिच्या अशा कृतीने तो शॉकच झालेला होता, पण काही बोलला नाही. नयना म्हणाली, तुम्ही या वेळेला येथे काय करताय? कोणी पाहिलं तर काय होईल आपलं? शरद म्हणाला, लिसन, आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणून आलेलो आहोत आम्ही. वेगळं काही डोक्यात आणायची गरज नाही आहे. आम्ही दुसऱ्या कोणत्याही हेतूने इथे आलेलो नाही आहोत. तुम्ही काहीही विचार करू नका. आम्हाला फक्त आमच्या काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत आणि ती समाधानकारक उत्तर मिळाली की आम्ही स्वतःहून इथून निघून जाऊ. तो म्हणाला तशी ती शांत झाली होती. ती काहीच बोलत नाही हे पाहून पुढे तोच बोलू लागला होता. तुम्हाला हे लग्न करायचं नाही आहे का? त्याच्या प्रश्नावर तिने दीर्घ श्वास घेतला. काय सांगावं हे तिला समजत नव्हतं. नयना मनातच म्हणाली, हो म्हणावं तर त्याला फसवण्यासारखंच होईल आणि नाही म्हणालं तर घरचे त्याच्याशी नाही तर इतर कोणाशीही तिचं तिच्या मर्जीने किंवा जबरदस्तीने लग्न लावूनच देतील याची तिला पक्की खात्री होती. शरद म्हणाला, अजूनही शांत आहे. ते पाहून त्याने पुढं बोलायला सुरुवात केली. नयना, आम्ही सिरियसली विचारतोय तुम्हाला. बाकी कोणत्या गोष्टीत आम्ही सिरियसली नाही आहोत, पण हा आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज उत्तर द्या ना, आणि तेही खरं असलं पाहिजे. नयना म्हणाली, नाही, मला हे लग्न करायचं नाही आहे. ना त्याच्याशी, ना मला लग्न तुमच्याशी करायचं आहे, ना इतर कोणासोबतच. तिच्या अनपेक्षित उत्तराने तो शॉक मोडवर आला होता. त्याने स्वतःला सावरत पुढे विचारलं. शरद म्हणाला, याचं कारण समजेल का मला? त्याने तिच्या डोळ्यात पाहत तिला विचारलं. नयना म्हणाली, कारण मला पुढे शिकायचं आहे, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. आता काही महिन्यांपूर्वी मी माझ्या फायनल एक्झाम दिलेल्या आहेत. पुढं मला माझं MDA कंप्लीट करायचं आहे. स्वराचं पाहिलं की नको वाटतं लग्न करायला. ती काळजी देऊन बोलत होती. शरद म्हणाला, वहिनी साहेब त्यांचं काय आता? ते आनंदी आहेत आमच्या साहेबांसोबत. नयना म्हणाली, खरंच आनंदी आहे ती? नाही नाही, ती आनंदी फक्त जगाला दाखवते की ती किती आनंदी आहे म्हणून. पण मी ओळखतो ना तिला. तिला PhD पूर्ण करायची होती, पण घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. आता बसली घर आणि बिझनेस सांभाळत. मला नको आहे अशी लाईफ की त्यात माझं स्वतःचं असं अस्तित्व नसेल. शरद म्हणाला, आम्ही शब्द देतो तुम्हाला, आम्ही तुमच्या सोबत आहोत कायम. तुम्ही तुमचं करिअर कंटिन्यू करू शकता. आमची काहीही हरकत नाही आहे. राहिला प्रश्न वहिनींच्या गोष्टींचा, तर आम्हाला माहीत आहे की दादासाहेब कसे आहेत म्हणून. ते काहीतरी कारण असल्याशिवाय ते असं अविचारी वागणं करणारच नाही. नयना म्हणाली, नाही, हे लग्नानंतर कधी शक्य नाही आहे. माझी मर्जी असो अथवा नसो, मला लग्न तर करावंच लागणार आहे ना. तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळाली असतील तर तुम्ही येऊ शकता आता. नाही नाही, मिळाली माझ्या प्रश्नाची उत्तर मला. ती न समजून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्याकडे अजून काही राहिलेलंच नव्हतं. शरद म्हणाला, तुम्ही तुमचा विचार केलेला आहात आणि आमचं काय मग? त्याच्या या प्रश्नाने ती जरा भानावरच आली. भावनेच्या भरात आपण सगळं काही बोलून बसलेलं आहोत. जे बोलायचं नव्हतं तेही आपण बोलून बसलो. आता तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप येत होता, पण आता त्याला त्याच्या प्रश्नाची उत्तर देणं भागच होते. तिने शांत होत बोलायला सुरुवात केली. मला तुम्हाला कोणत्याही गैरसमजात ठेवायचं नाही आहे.
मी सांगणारच होते तुम्हाला पण. शरद म्हणाला, कधी सांगणार होते तुम्ही आम्हाला? लग्न झाल्यानंतर का? आणि कसला गैरसमज? याला शुद्ध फसवणूक म्हणत असतात. तो रागातच येऊन म्हणाला होता. त्याच्या या बोलण्यावर ती जरा शांतच बसली. काय बोलणार होती ती त्याला? चुकीचं म्हणावं असं ही काहीही बोललेली नव्हती ती. आपल्या दोन्ही घरच्यांचे या लग्नाला खूप आनंदी होते. आता जाऊन सांगणार आहोत का की मला हे लग्न करायचं नाही आहे म्हणून? जर तुम्ही हे घरी सांगितलं तर याचे परिणाम खूप वाईटच होतील. तुम्हाला माहित आहे ना, आम्हीही नाही काही करू शकत आता. आता सांगण्या समजण्या पलीकडे गेलेल्या आहे सगळ्या गोष्टी. आता आपल्याकडे एकच मार्ग उरलेला आहे, तो शांतपणे म्हणाला होता. नैना म्हणाली, कोणता मार्ग? तिने खाली मान घालून विचारलं. शरद म्हणाला, लग्न. आम्ही वचन देतो तुम्हाला. तुम्ही जितकं शिक्षण घ्यायचं आहे ना तेवढं घेऊ शकता. आम्ही नेहमी आहोत तुमच्या सोबत. शरद तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला होता. ती त्याच्याकडे डोळ्यात पाणी घेऊन पाहायला लागली. तो तिच्या जवळ आला. हलकेच तिचा चेहरा ओंजळीत घेत तिच्या डोळ्यात आलेलं पाणी त्याच्या हाताने पुसलं. त्याच्या स्पर्शाने ती जरा मोहरलीच. आम्ही तुला कधी स्वतःपासून लांब नाही करणार. ट्रस्ट मी नैना. त्याने तिच्या कपाळांवर दीर्घ ओठ टेकवले आणि आवेगाने तिला स्वतःच्या मिठीत घेतलं. तिला सुद्धा आधाराची गरजच होती. थकलेली होती घरच्यांना सांगून सांगून, पण आता त्याची गरज भासत होती तिला सुद्धा. तो होता आता तिच्यासाठीच, तिच्या सोबतीने. तिनेही त्याच्या पाठींवर हात ठेवले. त्याने तिच्या केसांवर ओठ टेकवले. आता थोडं बरं वाटत होतं त्याला. तो तिला समजावून सांगण्यात यशस्वी झालेलाच होता. तो तिच्यापासून बाजूला झाला होता. तिने तिची नजर खाली केली. तो किंचित हसला. शरद म्हणाला, निघतो आम्ही आता. खूप उशीर झालेला आहे. तिने होकार मारते मान हलवली. त्याने एक नजर तिच्याकडे पाहिलं आणि निघून गेला. ती बेडवर बसलेली होती. थोड्या वेळापूर्वी सगळं काही बदलून गेलेलं होतं. आता ती निश्चित झालेली होती. तिने बेडवर पाठ टेकवली. त्याचा विचार करत झोपी सुद्धा गेली. आज लग्न असल्यामुळं घरात गडबड सुरू झालेलीच होती. फार्म हाऊस मधून आल्यापासून स्वराची मात्र दगदग सुरू झालेली होती. राज सोडतच नव्हता तिला. आरतीचा पुष्टसा अंदाज आलेलाच होता. त्यांनी ठरवलं होतं की या विषयांवर त्यांच्याशी बोललंच पाहिजे. शरद आणि दर्शन एकाच रूम मध्ये तयार होतच होते. तयार होता होता दोघांची तू मेमे चालू झालेली होती. तितक्यातच स्वरा आणि राज तिथे आले होते. राजला पाहून दोघे सुद्धा शांत झाले. त्याने त्या दोघांकडे पाहून नकारमार्थिक मान हलवली. राज म्हणाला, दुनिया इकडची तिकडं होईल, पण हे दोघे सुधारणार नाहीत. कधी शक्य नाही हे. वहिनी साहेब, दादासाहेब या ना. शरद भोळा चेहरा करून म्हणाला होता. राजने त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहिलं. स्वरा दोघांजवळ आली. तिने त्या दोघांना काळा तीळ लावला आणि दोघांची नजर काढली. स्वरा म्हणाली, कोणाची नजर नको लागायला माझ्या लेकरांना. तिने मायेने दोघांच्या डोक्यांवरून हात फिरवला. तिला तसं पाहताना पाहून राज सुखावून गेला होता. शरद आणि दर्शन म्हणाला, थँक्यू सो मच वहिनी साहेब. दोघे एका सुरातच म्हणाले होते. राज म्हणाला, चला आता उशीर होतोय. राज म्हणाला तसं दोघांनी माना डोलवल्या. सगळे हॉलमध्ये जायला निघालेलेच होते. वाजत गाजत वरात हॉलच्या दारात येऊन उभी राहिलेली होती. भावना आणि नैनाची आई दारात सगळ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या होत्या. दोघांना ओवाळल्यानंतर सगळे आत आलेले होते. शरद आणि दर्शनने क्रीम कलरचा कुर्ता, त्याला शोभून दिसणारी सलवार घातलेली होती. दोघांनी ठरवल्याप्रमाणे एकसारखे कपडे घातलेले होते. दोघी अगदी राजबिडे दिसत होते. नैना आणि प्रांजूने हिरव्या कलरची नऊवारी साडी नेसलेली होती. हातभर मेहंदी, त्यावर हिरवा चुडा शोभूनच दिसत होता त्यांना. दोघीही खूप सुंदर दिसत होत्या. गुरुजींनी विधींना सुरुवात केली. सगळ्यांच्या चेहऱ्यांवरून आनंद उसळून वाहत होता. मंगलाष्टके सुरू झाल्या. स्वस्तिक श्री गणनायक गजमुखम मोरेश्वर सिद्धिधम. गुरुजी जसजसे मंगलाष्टके म्हणत होते तसतसं राज त्यांच्याकडे कसनुसे भावभाव करत पाहत होते. स्वराला हसायला आलेलं होतं या गोष्टींचं.
स्वरा म्हणाली, असे काय पाहता तुम्ही माझ्याकडं? तिने त्याला विचारलं. राज म्हणाला, या सगळ्यांचा अर्थ आम्हाला आपल्या लग्नात सुद्धा समजलेला नव्हता. त्यांना नक्की म्हणायचं काय होतं त्याने गोंधळून विचारलं. आम्ही सांगतो तुम्हाला. एक मंगलाष्टकांचा अर्थ. मंगलाष्टके म्हणजे मंगल, शुभ आणि अष्टक. 8 श्लोक. हे 8 श्लोक लग्न किंवा मंजू यासारख्या शुभ प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी वाचले जातात. मंगलाष्टकांचा अर्थ वधूवरांची नेहमी मंगल कल्याण होवो असा आहे, जो लग्नविधी दरम्यान पवित्र अग्निभोवती फिरताना म्हणला जातो. ती त्याला प्रत्येक ओळीचा अर्थ समजावून सांगू लागली होती. समजलं का तुम्हाला आता? त्याने होकार मारती मान हलवली. दोघेही पुढची विधी पाहू लागले होते. स्वराला आपल्या लग्नाची आठवण आली तसं तिच्या डोळ्यात हलकेच पाणी तरंगलं. पण आता सगळं काही छानच झालेलं होतं याचा तिला अगदी मनापासून आनंद झालेला होता. आता वेळ होती कन्यादानाची. प्रांजूचं कन्यादान जितेंद्र आणि भावना करणारच होते. राज म्हणाला, मुलीचं कन्यादान का करतात? राजने कपाळांवर आठी घेऊन स्वराला प्रश्न विचारलेला होता. त्यावर स्वरा किंचितच हसली. स्वरा म्हणाली, मुलीचे कन्यादान हे एक प्रतिकात्मक विधी आहे, ज्यामध्ये वडील आपली मुलगी सोपत असतात. त्यामागे मुलीची जबाबदारी वडिलांकडून पतीकडे हस्तांतरित करणे, तिच्या नवीन कुटुंबात प्रवेशाला मान्यता देणे आणि तिला पतीचा सन्मान भागीदार म्हणून स्वीकारण्यास सांगणे हा उद्देश आहे. हा विधी मुलीचे गोत्र पतीच्या गोत्रात हस्तांतरित करतो आणि लग्नाला साक्षी ठेवून केला जातो. राजला अर्थ समजलेला होता आणि अर्ध डोक्यांवरून गेलेलं होतं. आता वेळ राहिलेली होती सप्तपदींची. चौघेही सप्तपदींसाठी उभे राहिलेले होते. राज काही प्रश्न विचारायच्या अगोदरच स्वराज बोलू लागली होती. हिंदू विवाह सोहळ्यातील सप्तपदी हा एक महत्त्वाचा विधी आहे, ज्यात वर वधू अग्नीच्या साक्षीने 7 पावले टाकत असतात किंवा 7 फेरे घेत असतात आणि जीवनातील सुखदुःखात एकत्र राहायचे वचन देत असतात. प्रत्येक पावलांसोबत एक वचन असतो, जसे की अन्न, ताकद, संपत्ती, आनंद, कुटुंब, स्नेह आणि विश्वास. या बाबतीतील एकत्र राहायचे वचन दिलेले जात असते. सप्तपदीचा शब्दार्थ अर्थ 7 पावले असा होतो आणि हे 7 वचन म्हणजे वधूवराने एकमेकांना आयुष्यभर सोबत राहण्यासाठी दिलेले वचन असतात. गुरुजी प्रत्येक पाऊल सांगत होते आणि आपल्या स्वरा मॅडम हे 7 पावलं म्हणजे 7 वचने पती पत्नीचे नाते आयुष्यभर टिकून ठेवण्यासाठी आधारभूत ठरत असतात. या विधीतून वधूवर एकमेकांच्या साथीने जीवन जगण्यास कटिबद्ध होतात. तो लक्षपूर्वक ऐकत होता. सप्तपदी पूर्ण झाल्यानंतर सिंदूरदान विधीला सुरुवात झालेली होती. सिंदूरदान विधी हा हिंदू विवाह सोहळ्यातील एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यात पती पत्नीच्या भांगेत सिंदूर भरत असतो आणि यानंतर त्याचे विवाह बंधन पूर्ण होते. हा विधी सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि यानंतर वधूवर आयुष्यभरासाठी एकमेकांचे होतात. तसंच मंगळसूत्राचं महत्त्व थोडं जास्तच वरचढ आहे. मंगळसूत्र विधींमध्ये वधूंच्या गळ्यात पती मंगळसूत्र घालत असतो. हा विधी मांगल्य बंधन म्हणून ओळखला जातो. यावेळी मंगळसूत्राचे प्रतीक म्हणून काळे मणी आणि सोन्याचे मणी वापरले जातात, जे पती पत्नीच्या पवित्र नात्याचे प्रतीक मानलेले जाते. राज म्हणाला, इंटरेस्टिंग. सगळंच कसं माहिती असतं ना तुला, पण या सगळ्यापेक्षा लग्नानंतरचे खेळ खेळायला मजा येते. तो तिला डोळा मारतच म्हणाला होता. ती जरा लाजली. स्वरा म्हणाली, काहीही, अगदी काही असतं तुमचं, जावं तिकडं. ती लाजत म्हणाली. राज म्हणाला, खरंच जाऊ का? पण आता गेलो असतो तर संध्याकाळी परत तुला रूममध्ये जावं लागेल ना, नाही का? स्वरा म्हणाली, चेहऱ्यांवरून भोळे दिसता, पण आहात अगदी लहान मुलांसारखे खोडकरच. तो हसला. लग्नविधी पार पडलेलेच होते. स्वरा बाकींच्या अरेंजमेंट पाहायला निघून गेलेली होती. राज पदी साहेबांकडे निघून आलेलाच होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.